Hello everyone. Today we are discussing the new topic of company law, that is prospectus. Then what is mean by prospectus? Prospectus म्हणजे काय? ज्यावेळी आपण आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि मेमोरंडम ऑफ असोसिएशन डिस्कस केलं त्याच वेळी आपण थोडंसं प्रॉस्पेक्टस विषयी डिस्कस केलेलं होतं. तर प्रॉस्पेक्टस म्हणजे हे कंपनीचं एक डॉक्युमेंट्स आहे ॲज लाईक अ मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. मग हे प्रॉस्पेक्टसचं महत्त्व काय, प्रॉस्पेक्टस काय इश्यू केलं जातं ते मेमोरंडम आणि आर्टिकल सारखंच असलं तरी. तर प्रॉस्पेक्टस मी सेक्शन 2 क्लॉज 70 नुसार डेफिनेशन दिली प्रॉस्पेक्टसची की prospectus can be defined as any document which is described or issued as a prospectus. This also includes any notice, circular, advertisement of any other document acting as an invitation to offer. हे महत्त्वाचं आहे ह्या डेफिनेशन मधलं. invitation to offer from the public such as invitation to offer should be for the purchase of any securities of a corporate body. Self prospectus and red herring prospectus are also considered as a prospectus. तर प्रॉस्पेक्टस म्हणजे असं कुठलंही एक डॉक्युमेंट की जे कंपनी सिक्युरिटीज साठी इश्यू करते. सिक्युरिटीज मीन्स व्हॉट? तर शेअर कॅपिटल्स, कंपनीचे जे शेअर्स असतात तर ते शेअर्स परचेस करण्यासाठी कंपनी पब्लिकला एक इन्व्हिटेशन टू ऑफर देते. डायरेक्ट ऑफर नाही देत तर इन्व्हिटेशन टू ऑफर. व्हॉट इज मीन बाय इन्व्हिटेशन टू ऑफर? ॲज पर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऑफर ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकलाच असाल. व्हॉट इज इन्व्हिटेशन टू ऑफर म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्याला एखाद्या गोष्टीची ऑफर द्यायची आहे तर त्या ऑफरसाठी एक इन्व्हिटेशन दिलं जातं आणि ते इन्व्हिटेशन कंपनी कशाच्या स्वरूपात देते पब्लिकला? तर ते प्रॉस्पेक्टसच्या स्वरूपामध्ये कंपनी इन्व्हिटेशन पब्लिकला देत असते. आता प्रॉस्पेक्टस हे प्रत्येक कंपनीला इश्यू करण्याची आवश्यकता नाही, तर मोस्ट ऑफ द पब्लिक कंपनीला प्रॉस्पेक्टस इश्यू करणं गरजेचं असतं. बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्यांना प्रॉस्पेक्टस इश्यू करावं लागतं, पण प्रत्येक प्रायव्हेट कंपनी प्रॉस्पेक्टस इश्यू करणं प्रायव्हेट कंपनीला नेसेसरी नाही. कारण प्रॉस्पेक्टस थ्रू आपण शेअर होल्डरला जी ऑफर देतो की त्यांनी कंपनीचे शेअर परचेस करावे, तर अशी ऑफर फक्त पब्लिक कंपनी देऊ शकते. म्हणजे पब्लिक कंपनीला जे काही जास्तीचे पैसे कंपनीसाठी हवे असतील तर ते पैसे कंपनी कुठून जमा करणार? तर ते पैसे कंपनी पब्लिककडनं, म्हणजे पब्लिक म्हणजे कोण? तर जे इन्व्हेस्टर असतील, ज्या लोकांना कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील, म्हणजे इन्व्हेस्टर असतील, म्हणजे शेअर होल्डर थ्रू असतील किंवा डिबेंचर होल्डर थ्रू असतील, तर ज्या व्यक्तींना कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर त्या व्यक्तींसाठी हे इन्व्हिटेशन टू ऑफर दिलेलं असतं की त्या व्यक्तींनी येऊन कंपनीचे असे शेअर्स कंपनीने विक्रीला काढलेले आहेत आणि ते शेअर्स पब्लिक परचेस करू शकते. तर त्या प्रॉस्पेक्टस थ्रू त्या पब्लिकला ही माहिती मिळते की कंपनीने त्यांचे शेअर्स विक्रीसाठी काढलेले आहेत आणि त्या प्रॉस्पेक्टसच्या मदतीने इन्व्हेस्टर कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतात. मग आता प्रॉस्पेक्टस हे कुठल्या कुठल्या प्रकारचं असतं की इसेन्शियल्स फॉर अ डॉक्युमेंट टू बी कॉल्ड ॲज अ प्रॉस्पेक्टस. तर असं कुठलं डॉक्युमेंट्स आहे की ज्याला प्रॉस्पेक्टस असं म्हटलं जातं? फॉर एनी डॉक्युमेंट कन्सिडर ॲज अ प्रॉस्पेक्टस it should satisfy two conditions. First, the document should invite the subscription to public share or debentures, or it should invite deposits. Second, such an invitation should be made to the public. Third, invitation should be made by the company on behalf of the company, and invitation should related to shares, debentures or such other instrument. म्हणजेच असं कंपनीचं एक डॉक्युमेंट्स की ज्याच्यामध्ये कंपनीने त्या डॉक्युमेंट्समध्ये पब्लिकला इन्व्हाइट केलेलं असतं. पब्लिकला म्हणजे सबस्क्रायबरला, की जे वर्गणीदार कंपनीमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करण्यास इच्छुक आहे अशा व्यक्तींना. कशासाठी? तर पब्लिक शेअर्स, डिबेंचर्स किंवा त्या व्यक्तींना कंपनीची कुठलं एखादं डील करायचं असेल, कंपनीत पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर याच्या संबंधित माहिती देऊन असं कुठलंही एक जे डॉक्युमेंट्स कंपनीने तयार केलेलं असतं त्याला म्हटलं जातं प्रॉस्पेक्टस. आता पब्लिक कंपनीला प्रॉस्पेक्टस इश्यू करणं हे कंपल्सरी आहे.
परंतु रजिस्ट्रेशनच्या वेळी प्रॉस्पेक्टस कंपल्सरी नाहीये. ज्यावेळी आपण कंपनी रजिस्टर करतो तर त्यावेळी प्रत्येक कंपनीने प्रॉस्पेक्टस इश्यू केलेलं नसतं. परंतु प्रॉस्पेक्टस जर एखादी कंपनी इश्यू करणार असेल, म्हणजे पब्लिकसाठी जर प्रॉस्पेक्टस इश्यू करणार असेल, की म्हणजे पब्लिक थ्रू जर एखादी कंपनी पैसे जमवणार असेल, तर ज्यावेळी कंपनी रजिस्ट्रेशन करायची असते तर त्यावेळी कंपनीला त्या प्रॉस्पेक्टस विषयी काही माहिती रजिस्ट्रारला द्यावी लागते. मग ती माहिती जी द्यावी लागते ती म्हणजे काय, तर त्याला म्हटलं जातं स्टेटमेंट इन लिव्ह ऑफ प्रॉस्पेक्टस. इन लिव्ह ऑफ प्रॉस्पेक्टस म्हणजे काय, तर च्या संबंधित इन्फॉर्मेशन, म्हणजे प्रॉस्पेक्टस मध्ये कंपनीचं काय असणार आहे, काय इन्फॉर्मेशन प्रॉस्पेक्टस मध्ये दिलेली असेल, तर ते जे स्टेटमेंट कंपनी रजिस्ट्रेशनच्या वेळी रजिस्ट्रारला देते तर त्याला म्हटलं जातं स्टेटमेंट इन लिव्ह ऑफ प्रॉस्पेक्टस. A statement in lieu of prospectus is a document filed with the registrar of the company. When the company has not issued prospectus to the public for inviting them to subscribe for shares, the statement must contain the signature of all the directors or their agent authorized in writing. म्हणजेच काय, तर कंपनीला त्या प्रॉस्पेक्टस मधली जे काही माहिती असणार आहे प्रॉस्पेक्टस मध्ये, तर त्या एका डॉक्युमेंटमध्ये रजिस्ट्रारकडे त्यांना तयार करून द्यावी लागते, ज्याच्यामध्ये सर्व डायरेक्टर्स किंवा जे व्यक्ती ते स्टेटमेंट करत असतील त्या प्रत्येकाची सिग्नेचर, त्यांची कन्सेंट असणं आवश्यक असतं. मग इन शॉर्ट मध्ये प्रॉस्पेक्टस म्हणजे काय, तर प्रॉस्पेक्टस मीन्स a document may be called prospectus if invitation is made to public for subscription to shares or debentures or inviting deposit. म्हणजे कंपनीची एक ॲडव्हर्टाइजमेंटच असते की ज्यासाठी कंपनी पब्लिकला इन्व्हाइट करत असते की तुम्ही कंपनीचे शेअर्स आणि डिबेंचर्स परचेस करू शकता. मग आता कंपनीचं प्रॉस्पेक्टस हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, तर ॲज पर कंपनी लॉ त्यांनी दिलेलं आहे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस, सेल्फ प्रॉस्पेक्टस, अब्रिज प्रॉस्पेक्टस अँड डीम प्रॉस्पेक्टस. आता सेल्फ प्रॉस्पेक्टस मीन्स व्हॉट, तर सेल्फ प्रॉस्पेक्टस हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन तिथे पब्लिश करत असतात. फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या लोन वगैरे पब्लिकला देत असतात अशा ज्या कंपन्या असतात तर त्याला म्हणतो आपण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. सेल्फ प्रॉस्पेक्टस कॅन बी डिफाईन्ड ॲज अ प्रॉस्पेक्टस दॅट हॅज बीन इश्यूड बाय एनी पब्लिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, कंपनी और बैंक for one or more issues of securities or class of securities as mentioned in the prospectus. When a self prospectus is issued, then the issuer does not need to issue a separate prospectus for each offering. He can offer or sell securities without issuing any further prospectus. मग एकदा एखादा सेल्फ प्रॉस्पेक्टस कंपनीने इश्यू केला तर सेल्फ प्रॉस्पेक्टस कोण इश्यू करू शकतो, तर फायनान्शियल कंपनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. मग त्या बँक असतील किंवा इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील, जसं महिंद्रा फायनान्स, अशा वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या आपल्याला माहिती, तर ह्या कंपन्या यांचं सेल्फ प्रॉस्पेक्टस इश्यू करतात. आणि एकदा यांनी हे प्रॉस्पेक्टस इश्यू केलं ते एक वर्षापर्यंत त्यांच्या त्या प्रॉस्पेक्टसचं लिमिटेशन असतं. मग त्या प्रॉस्पेक्टस थ्रू ती कंपनी पब्लिकला ऑफर देत असते, इन्व्हिटेशन टू ऑफर देत असते की पब्लिकने येऊन कंपनीचे शेअर्स किंवा डिबेंचर्स असतील ते परचेस करावे. मग आता ह्या प्रॉस्पेक्टसमध्ये कुठली माहिती देणं गरजेचे असते, तर जी माहिती मेमोरेंडम मध्ये ऑलरेडी आपण दिलेली असते तर त्याचा एक महत्वाचा जो काही भाग असतो की कंपनीचे ऑब्जेक्ट काय, कंपनीची लायबिलिटी काय आहे, तर ती इन्फॉर्मेशन प्रॉस्पेक्टसमध्ये देणं गरजेचं असतं. नेक्स्ट प्रॉस्पेक्टस आहे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. आता रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मीन्स व्हॉट, तर ह्या प्रॉस्पेक्टस मध्ये काय असतं, तर कंपनीने शेअर्सची कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलेली नसते. म्हणजे शेअर्स जे इश्यू केलेले आहे तर त्या शेअरची प्राइस काय असेल जे सेल्फ प्रॉस्पेक्टस मध्ये दिलेली असते. पण रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मध्ये कंपनीने कंपनीची जी इन्फॉर्मेशन असते किंवा शेअर्सची जी इन्फॉर्मेशन असते तर ती कम्प्लिटली त्याच्यामध्ये मेन्शन केलेली नसते. तर ह्या प्रॉस्पेक्टसमध्ये कंपनीने शेअर्सच्या प्राइसविषयी पूर्ण माहिती दिलेली नसते. असं जे प्रॉस्पेक्टस असतं त्याला म्हणतात रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. दिस टाइप ऑफ प्रॉस्पेक्टस नीड टू बी फाइल्ड विथ द रजिस्ट्रार at least 3 days prior to the opening of the subscription list or
द ऑफर. तर हे जे प्रॉस्पेक्टस आहे तर रजिस्ट्रारकडे त्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. ज्यावेळी कंपनी पब्लिकला ऑफर देते, म्हणजे ओपनिंग ज्यावेळी त्यांचं होणार असतं, त्यांचं शेअर्स किंवा डिबेंचर्सचं डिस्ट्रीब्युशन, तर त्याच्या 3 दिवस आधी रजिस्ट्रारकडे हे डॉक्युमेंट कंपनीला रजिस्टर करावं लागतं. नेक्स्ट आहे अ ब्रीच प्रॉस्पेक्टस. अ ब्रीच प्रॉस्पेक्टस म्हणजे हे असं एक प्रॉस्पेक्टस असतं की ते पूर्णपणे कम्प्लीट प्रॉस्पेक्टस असतं की ज्यामधनं इन्व्हेस्टरला कंपनीची पूर्ण माहिती आणि युजफुल इन्फॉर्मेशन त्या इन्व्हेस्टरला त्या प्रॉस्पेक्टस मधनं मिळत असते. तर कुठलंही प्रॉस्पेक्टस कंपनी ज्यावेळेस इश्यू करते तर ते प्रॉस्पेक्टस कंपनीला रजिस्ट्रारकडे प्रॉस्पेक्टस इश्यू झाल्यानंतर ते डॉक्युमेंट लगेच कंपनीच्या रजिस्ट्रारकडे रजिस्ट्रेशन त्याचं करणं गरजेचं असतं. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे डीम्ड प्रॉस्पेक्टस. आता डीम्ड प्रॉस्पेक्टस म्हणजे काय, तर वेन एनी कंपनी टू ऑफर सिक्युरिटीज फॉर सेल टू द पब्लिक, म्हणजे ज्यावेळी कंपनी त्यांचे जे काही सिक्युरिटीज असतील तर त्या सेल करण्याची ऑफर ज्यावेळी पब्लिकला देत असते, ज्या डॉक्युमेंट थ्रू ती माहिती कंपनी पब्लिकला देत असते त्याला म्हटलं जातं डीम्ड प्रॉस्पेक्टस. म्हणजे अगदी पूर्ण पब्लिश प्रॉस्पेक्टसच्या फॉर्मॅटमध्ये जरी त्यांनी केलेलं नसलं तरी ते त्यांचं एक पॅम्पलेट तयार करतील की ज्याच्यामध्ये लोकांना ते इन्व्हिटेशन टू ऑफर देतील की अशा अशा प्रकारचे त्यांनी शेअर्स किंवा त्यांच्या सिक्युरिटीज विक्रीसाठी तयार केलेल्या आहेत. जर पब्लिक इंटरेस्टेड असतील तर ते त्या सिक्युरिटीज परचेस करू शकतात. असं जे डॉक्युमेंट असतं त्याला म्हटलं जातं डीम्ड प्रॉस्पेक्टस. पण प्रॉस्पेक्टसची रिक्वायरमेंट काय, तर प्रॉस्पेक्टस कंपनी कधी इश्यू करू शकते, तर एखादी कंपनी इनकॉर्पोरेट झाल्यानंतर, म्हणजे कंपनी रजिस्टर्ड झाल्यानंतरच आणि कंपनीचा बिझनेस सुरू झाल्यानंतरच कंपनी प्रॉस्पेक्टस इश्यू करू शकते. कंपनी सुरू होण्याच्या आधी किंवा रजिस्टर्ड होण्याच्या आधी कुठलीही कंपनी प्रॉस्पेक्टस इश्यू करू शकत नाही. तर प्रॉस्पेक्टस म्हणजे काय, तर पब्लिककडनं पैसा जमा करण्यासाठी पब्लिकला दिलेलं इन्व्हिटेशन. म्हणून ज्यावेळी कंपनी सुरू होते त्यानंतरच कुठलीही कंपनी प्रॉस्पेक्टस इश्यू करू शकते. मग कंपनीज ऍक्ट 2013 नुसार कुठले कुठले कंटेंट त्या प्रॉस्पेक्टस मध्ये असले पाहिजे. तर जसे आपण आर्टिकल्स मधले कंटेंट बघितले की हे कंटेंट आर्टिकल्स मध्ये असले पाहिजे, त्याचप्रमाणे प्रॉस्पेक्टस मध्ये काही महत्वाचे कंटेंट हे असले पाहिजे जे ऑलरेडी मेमोरेंडम आणि आर्टिकल्स मध्ये दिलेले असतात. परंतु प्रत्येक वेळी इन्व्हेस्टर मेमोरेंडम आणि आर्टिकल्स नाही वाचणार. ज्यावेळी त्याला प्रॉस्पेक्टस अवेलेबल असेल तर तो त्याच्यावर रिलाय राहूनच तो कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असतो. मग त्याच्या माहितीसाठी काही कंटेंट्स आहेत की जे आर्टिकल्स मध्ये देणं आवश्यक असतात. तर ते कुठले कंटेंट्स आहे, इट शुड बी डेटेड अँड साईन, म्हणजे त्या याच्यामध्ये डेट दिलेली असली पाहिजे प्रॉस्पेक्टस मध्ये, सर्व अथॉरिटीच्या त्याच्यावर सिग्नेचर असल्या पाहिजे. त्याच्यानंतर द ऍड्रेस ऑफ द रजिस्टर्ड ऑफिस ऑफ द कंपनी, म्हणजे कंपनीचा रजिस्टर्ड ऑफिसचा ऍड्रेस त्याच्यात असला पाहिजे. सेक्रेटरी, ऑडिटर, लिगल ऍडवायझर, बँकर्स, ट्रस्टी जे कोणी असतात त्या प्रत्येकाचं नाव आणि त्यांचा रजिस्टर्ड ऍड्रेस त्या प्रॉस्पेक्टस मध्ये देणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर डेट ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द इश्यू म्हणजे काय, तर शेअर्स. तर शेअर्स कधी कंपनी इश्यू करणार आहे आणि कधी बंद करणार आहे तर त्याची डेट, त्याची माहिती त्याच्यामध्ये देणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे असेल त्यांचं स्टेटमेंट असलं पाहिजे की कंपनीचं सेपरेट बँक अकाउंट आहे. कशासाठी, तर शेअर्स आणि डिबेंचर्सचे जे काही पैसे त्यांच्या कंपनीत येणार आहेत तर त्याच्यासाठी कंपनीने एक वेगळं सेपरेट अकाउंट ओपन केलेलं आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अबाउट द डिटेल्स ऑफ युटिलायझेशन अँड नॉन युटिलायझेशन ऑफ रिसिट्स ऑफ प्रिव्हियस इश्यूज. तर या आधीचे जे काही कंपनीचे शेअर्स आहेत किंवा जे काही पैसे कंपनीने जमा केलेले आहेत तर ते कंपनीने कशा प्रकारे युटिलाइज केलेले आहेत किंवा युटिलाइज केलेले नाही तर याबाबत सुद्धा कंपनीची माहिती डायरेक्टर्सने तिथे देणं गरजेचं असतं. त्यानंतर कन्सेंट ऑफ डायरेक्टर्स, ऑडिटर्स, बँकर्स टू इश्यू एक्सपर्ट ओपिनियन्स, म्हणजे ज्यावेळी हे प्रॉस्पेक्टस इश्यू करायचं असतं तर त्यावेळी डायरेक्टर्सची, ऑडिटर्स, बँकर्स ह्या प्रत्येक व्यक्तीची परमिशन घेतलेली आहे की नाही तर त्यानुसारचं ओपिनियन त्या प्रॉस्पेक्टसमध्ये देणं गरजेचं असतं. अशा काही बारीक बारीक गोष्टी जे आपण खाली तुम्ही पाहतायत असे हे कंटेंट असतात की ते आर्टिकल्समध्ये देणं आवश्यक असतं.
आणि हे कंटेंट ॲज पर शेड्यूल 2 आणि शेड्यूल 3 ऑफ द कंपनीज ऍक्ट त्याच्यानुसार त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे की ह्या प्रकारची इन्फॉर्मेशन प्रॉस्पेक्टसमध्ये असली पाहिजे. तर त्यावेळी त्या प्रॉस्पेक्टसमध्ये ती सर्व इन्फॉर्मेशन कंपनी ही देत असते. तर प्रत्येक पब्लिक कंपनी जी आहे त्यांना कंपल्सरी प्रॉस्पेक्टस हे इश्यू करावं लागतं. तर आता हे प्रॉस्पेक्टस कधी इश्यू केलं पाहिजे, तर इफ अ प्रॉस्पेक्टस इज नॉट इश्यूड बिफोर 19 days फ्रॉम द डेट फ्रॉम विच अ कॉपी वॉज डिलिव्हर्ड बिफोर द रजिस्ट्रार देन इट इज कन्सिडर्ड टू बी इनव्हॅलिड. म्हणजे रजिस्ट्रारकडे कॉपी गेल्यानंतर त्या प्रॉस्पेक्टसची कॉपी जी असते ती रजिस्टर करावी लागते. ती रजिस्ट्रारकडे एखाद्या कंपनीने पाठवल्यानंतर 90 दिवसाच्या आत कंपनीला ते प्रॉस्पेक्टस इश्यू करावं लागतं. म्हणजे पब्लिकला ते ओपन करून द्यावं लागतं. जर 90 दिवसाच्या आत कंपनीने तसं केलं नाही तर ते प्रॉस्पेक्टस काय होतं, इनव्हॅलिड. इनव्हॅलिड मीन्स बेकायदेशीर. मग आता हे प्रॉस्पेक्टस जे कंपनी इश्यू करते तर काय ह्या प्रॉस्पेक्टसला एवढं महत्व काय, त्याच्यामध्ये जे कंटेंट दिलेले आहेत तर ते कंटेंट सगळे त्यात आले पाहिजे. त्यात दिलेली माहिती, त्यात डायरेक्टरचं स्टेटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी त्यात का आल्या पाहिजे, कारण पब्लिक त्याच्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करत असते. त्या डॉक्युमेंटवर रिलायबल राहून, त्या डॉक्युमेंटवर विश्वास ठेवून पब्लिक आपला पैसा त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असते. म्हणून त्यांना सिक्युरिटीसाठी ते प्रॉस्पेक्टससाठी काही लिगल कंटेंट त्याच्यामध्ये कंपनी लॉनुसार दिलेले आहेत. मग जर ह्या प्रॉस्पेक्टसमध्ये काही खोटी माहिती दिलेली असेल किंवा चुकीची माहिती दिलेली असेल तर त्या कंपनीच्या अगेन्स्टमध्ये किंवा ते डायरेक्टर्स वगैरे जे असतील त्यांच्या अगेन्स्टमध्ये काही ऍक्शन घेतली जाते का, तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल या दोन्हीही प्रकारच्या ऍक्शन घेतल्या जाऊ शकतात. तर सिव्हिल ऍक्शनमध्ये जो इन्व्हेस्टर असतो त्याचं जर काही नुकसान झालेलं असेल तर तो ती नुकसान भरपाई सिव्हिल ऍक्शन घेऊन, कंपनीच्या अगेन्स्टमध्ये सिव्हिल ऍक्शन घेऊन तो त्याची भरपाई तिथे मागू शकतो. प्लस जर कंपनीने जे काही स्टेटमेंटमध्ये एखादं खोटं स्टेटमेंट केलेलं असेल, खोटी माहिती पब्लिकला दिलेली असेल, काही गोष्टी पब्लिकपासून लपवून ठेवलेल्या असतील तर त्या कंपनीच्या अगेन्स्ट क्रिमिनल ऍक्शन सुद्धा घेतली जाते. मग आता क्रिमिनल ऍक्शन कंपनीच्या अगेन्स्टमध्ये कशी घेतली जाईल, मग कंपनी लायबल असेल का, कंपनीला पनिशमेंट दिली जाईल का, तर कंपनीमधले जे कोणी डायरेक्टर्स त्या गोष्टीसाठी लायबल असतील तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये ती ऍक्शन घेतली जाईल आणि त्या व्यक्तीला तिथे पनिशमेंट ही होऊ शकते. तर आता कशा प्रकारची पनिशमेंट होऊ शकते ते पैकी आपण दिलेलं आहे की फाईन नॉट लेस दॅन ₹50,000 एक्सटेंडिंग अप टू ₹3 लाख. म्हणजे कमीत कमी 50,000 आणि तो 3 लाखापर्यंत त्या व्यक्तीला फाईन होऊ शकतो. किंवा imprisonment up to terms of imprisonment up to term of 3 years or fine or both. म्हणजे इम्प्रिझनमेंट प्लस फाईन. फाईन किती ते आपण वरतीच पाहिलं, 50,000 ते 3 लाखापर्यंत फाईन होऊ शकतो. कधी कधी फाईन प्लस इम्प्रिझनमेंट ह्या दोन्हीही पनिशमेंट एकाच वेळी होऊ शकतात. की त्या व्यक्तीने केलेलं जे स्टेटमेंट आहे ते किती गंभीर स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे इन्व्हेस्टरचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्यावर पनिशमेंट ही डिपेंड असते. त्यामुळे प्रॉस्पेक्टस सुद्धा एक कंपनीचं खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे की इट इज इन्व्हिटेशन टू ऑफर. म्हणजे पब्लिकला इन्व्हिटेशन देण्यासाठी, ऑफर देण्यासाठी जे डॉक्युमेंट कंपनी पब्लिश करते तर त्याला म्हटलं जातं प्रॉस्पेक्टस ऑफ द कंपनी.